असल्या तरी देखील तुम्ही उत्तरापर्यंत इथे जाऊ शकले असते. ठीक आहे, चालेल. एक शेवटचा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 15, आणि मग इतिहासाचे प्रश्न आपले संपत आहेत. ठीक आहे, तर प्रश्न वाचतो ऐका. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून परत एकदा वाचतो ऐका. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचे बद्दलचे विचार मांडले? आता तुम्हाला माहीत असते, आयोगाचा पण PYQ 1000 वेळा आलेलं असतं, आणि तुम्हाला माहीत आहे की ॲनी बेझंट यांचे 2 महत्त्वाचे वृत्तपत्रे कुठले हो? तर यस, न्यू इंडिया आणि कॉमनवेल, राईट. आता बॉम्बे गॅझेट असू शकतं का हो? अजिबात नाही, राईट. 1789 काहीतरी, नाही का, तुम्ही वाचलेलं असतं बघा बऱ्याचशा फॅक्ट्समध्ये. ठीक आहे, तर डेफिनेटली क आणि ड हे तुमचं उत्तर असायलाच पाहिजे नाही, राईट. मग या अनुषंगाने तुमचं उत्तर काय येणार हो? तर ऑप्शन नंबर 1च येणार. परत सांगतो मित्रांनो, जर तुम्ही आयोगाचा PYQचा जर प्रॉपरली अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटणार होता, कारण ऑलरेडी PYQमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की ॲनी बेझंट यांची खालीलपैकी कुठली वृत्तपत्र आहेत. मग ऑप्शनमध्ये न्यू इंडिया असू शकतं किंवा कॉमनवेल पण असू शकतं. ओके, तर येस, PYQ तुम्हाला काय करतात हो? गाईड करतात की नेमकं आपण काय केलं